नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो आणि अशीच एक अपडेट जी आलेली आहे ती आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधले जे टीचर रिक्रुटमेंट आहे त्याच्या संबंधीची। काय आहे ही नेमकी बाब, कुठल्या पोस्टसाठी ह्या रिक्रुटमेंट असलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने ह्या रिक्रुटमेंट भविष्यात होऊ शकतात आणि कुणाकुणाला संधी असणार आहे हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की खूप दिवसापासून रखडलेल्या ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे नेमके अडथळे काय आहेत आणि ज्या पद्धतीच्या अपडेट्स याच्यावरती आलेले आहेत तर एक्झाम जर घेतल्या गेली तर कोण घेणार आहे या संबंधी आपण बोलणार आहोत। तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधली जे टीचर रिक्रुटमेंट आहे ज्याला आपण लेक्चरर म्हणतो, ओके, तर याच्यामधले अडथळे काय आहे आणि कोण परीक्षा घेणार आहे या संबंधी आपण स्पेसिफिकली जर बघायचं झालं तर जे अपडेट आलेले आहेत तर माजी आमदार माने साहेब जे आहेत त्यांनी जेव्हा रत्नागिरीच्या पॉलिटेक्निकमध्ये व्हिजिट केली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये, आणि हा प्रश्न फक्त रत्नागिरीच्या पॉलिटेक्निक पुरता मर्यादित नाही आहे तर महाराष्ट्रातले असे असंख्य जे शासकीय तंत्रनिकेतन आहे किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स आहे तिथे सुद्धा बऱ्यापैकी शिक्षकांचा अभाव आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं। तर त्याच्या संबंधीची ही जी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षक भरती आहे याच्या संबंधीचं हे अपडेट आहे। तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे तिथे कंत्राटी काम करतात आता तर त्यांची मागणी आहे आणि त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका सुद्धा दाखल केलेली आहे की जे कंत्राटी आहे ते 7-7, 8-8 वर्षापासून तिथे काम करतात तर आम्हाला परमनंट करण्यात यावं या संबंधीची ती याचिका आहे आणि त्यामुळे या ज्या भरती आहेत याला कुठेतरी चाप लागलेला आहे किंवा स्टॉप झालेली आहे। तर या संबंधी जे रत्नागिरीच्या साईडचे माजी आमदार आहेत माने साहेब त्यांनी भेट घेतली। याच्यामध्ये जे तंत्रशिक्षण मंत्रालयाशी संबंधित मंत्री साहेब आहेत चंद्रकांतदादा पाटील आणि मोहितकर साहेब आहेत, डॉक्टर मोहितकर जे तंत्रशिक्षणशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आहेत, संचालक आहेत ते तिथले, आणि बाकी अधिकारी यांच्यासोबत जेव्हा चर्चा झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्क्लुजन असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जे काही ज्याला म्हणतो आपण की न्यायप्रविष्ट बाब आहे त्याला लवकरात लवकर साईडला करून कशा पद्धतीने ह्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षक भरती करता येणार आहे या संबंधीचं हे पर्टिक्युलर डिस्कशन होतं, मीटिंग होती आणि त्याच्यामधनं कॉन्क्लुजन हे आलेलं आहे की एमपीएससीच्या माध्यमातून या पदभरती होणार आणि तसंही एमपीएससीच ह्या पदभरती घेत असतात। याच्या अगोदरही 2008-9च्या संबंधित काळामध्ये ही मोठी भरती झाली होती, त्यानंतर भरती झालेली नाही आणि तंत्रनिकेतनची संख्या दिवसेंदिवस शासकीय असो किंवा तुमच्या प्रायव्हेट पॉलिटेक्निक्स असो याची संख्या वाढत चालली आहे आणि तिथे कुठेतरी शिक्षकांचा अभाव आहे, त्यामुळे मुलांचं नुकसान होतं। तर या संबंधीचे याच्यामध्ये त्यांनी अपडेट हे दिलेलं आहे की जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे लवकरात लवकर त्याचे स्पेसिफिकली त्याला सॉर्ट आउट करून त्याच्यामध्ये त्याचा जे याला म्हणतो आपण योग्य मार्ग आहे तो काढण्यात यावा। त्यानंतर जे काही पर्टिक्युलर रिक्वायरमेंट आहेत, ज्या काही शिक्षक भरती आहेत तर त्या एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात याव्या लवकरात लवकर असं कॉन्क्लुजन आलेलं आहे। डेफिनेटली या सगळ्या बाबी लवकरच क्लिअर होतील आणि कुठल्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी किती भरती करायची या संबंधी ज्याला आपण रोस्टर म्हणतो किंवा बिंदू नामावली म्हणतो आणि किती जागांसाठीची ती ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे हे आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या की ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असते सगळ्या विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी। ज्या विद्यार्थ्यांचं स्पेसिफिकली याच्यामध्ये जे अर्हता वगैरे आहे ते त्यांच्या वेबसाईटवरती याच्या अगोदरच्या याच्यामध्ये दिलेले आहेत, ओके, मास्टर डिग्री असेल आणि तुमचे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ENTC, कॉम्प्युटर सायन्स जे काही ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसला ह्या रिक्वायरमेंट होतात। त्याच्यामुळे जे विद्यार्थी शिक्षक या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा आहे आणि शासनाच्या तंत्रनिकेतनमध्ये त्यांनी नक्की याच्यावरती लक्ष ठेवून असलं पाहिजे। ओके विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा एक्झामिनेशनची तुम्ही तयारी करत असता, अशा वेळेला तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटनुसार किंवा तुमच्या स्ट्रीमनुसार विविध इन्फॉर्मेशन हवी असते। सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड 10,000चं MCQ बुक आहे जे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये काम येईल। त्याच्या व्यतिरिक्त हा डिप्लोमाचा एक सेट आहे जो तुम्हाला कामी येणार आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन्समध्ये आणि एमपीएससी साठी किंवा कुठल्याही सरळ सेवा भरतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं टूल म्हणजे फॉर्म्युला शीट। आणि इन्फिनिटी पब्लिकेशन हे एकमेव असं पब्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिलच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म्युला शीटचा जो सेट आहे तो सेट तुमचे सगळेच्या सगळे सब्जेक्ट जे आहे त्याच्यामध्ये कव्हर होतात। आणि तुम्हाला जर हे परचेस करायचं असेल तर ड्रीमपाथ पब्लिकेशन, मानकरवाडा, पत्रे मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे तुम्ही येऊ शकता किंवा आमच्या
वेबसाईटवरती, इन्फिनिटी अकॅडमीच्या वेबसाईटवरती बुक सेक्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता, तिथे तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, अपडेट हीच आहे की तंत्रनिकेतन मधल्या सुद्धा शिक्षक भरतीच्या जागा येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आहे. MPSC हे एक्झाम घेत असते आणि त्याला तुमच्या पर्टिक्युलर ज्याला काय म्हणतो आपण त्याच पॅटर्ननी ती एक्झाम होत असते. काय शैक्षणिक अर्थ असणार आहे, काय पर्टिक्युलर त्याच्यामध्ये तुमचं एक्सपिरियन्स लागणार आहे किंवा काय नेमकं लागणार आहे, हे आपण अपडेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आमच्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक बटन प्रेस करा आणि तुमच्या 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा. थँक्यू.